सभेसाठी ज्यांनी अपार अशी मेहनत घेतली असे आमचे मित्र संतोषजी मुत्तडक, या ठिकाणी दिलीप भाऊ भांगरे पण आले आहेत, आशाताई पापड आले, त्यांचे स्वागत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिव छत्रपती सर्व महापुरुषांना वंदन करून राघोजी भांगरे असतील, सर्वच ब्रिटिशांच्या विरुद्ध ज्यांनी लढा दिला त्या सर्व महापुरुषांना वंदन करतो. ही लोकसभेची निवडणूक स्वर्गीय अशोकराव भांगरे साहेबांच्या अनुपस्थितीत आज ही पहिली सभा राजूरमध्ये होत आहे. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आदरणीय मधुभाऊ नवले, कॉम्रेड अजितजी नवले, आदरणीय सुनीताताई भांगरे, अमितजी भांगरे आणि सर्वच मान्यवर आणि जास्तीत जास्त संख्येने जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, खरं तर राष्ट्रीय पातळीवर बोलणारे सगळे बोलतील, सांगतील, पण स्थानिक मुद्द्यांवर सुद्धा बोलण्यासाठी मी उभा आहे. कारण ही राजूर नगरी, ज्या राजूर गावात आजी आणि माजी आमदार राहतात. लोकसभेची निवडणूक ही या देशाची भवितव्य घडवणारी निवडणूक आहे आणि या निवडणुकीतून देशाला आपल्याला नवीन पंतप्रधान द्यायचा आहे. ज्या मोदींना आपण निवडून दिलं, खरं तर 10 वर्षानंतर मोदींनी मुद्द्यांवर बोलायला पाहिजे, परंतु मोदींनी जे आपल्याला आश्वासनं दिली ते 15 लाख तुमच्या खात्यात येतील, 2 कोटी लोकांना रोजगार दिला जाईल, तुमच्या शेतीमालाला भाव दिला जाईल, यातलं एकही आश्वासन यांनी न पाळल्यामुळं आता यांनी काय केलं, बुद्धिभेद सुरू केला. राम मंदिराचा धार्मिक मुद्दा पुढे केला. राम मंदिर झालं पाहिजे का, झालंच पाहिजे, परंतु राम मंदिराच्या वेळेला जेव्हा तुम्ही पाहिलं असेल, मोदींचा फोटो मोठा आणि रामाचा फोटो बारीक. अहो, आमच्या आदिवासी महिला शबरीनं रामाला बोरं खाऊ घातली आणि आमच्या राष्ट्रपती मुर्मूताई द्रौपदी मुर्मू यांना तुम्ही त्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेला बोलवीत नाही. एवढा तुमचा आकस आमच्या आदिवासी माणसाबद्दल का? राघोजी भांगरेंनी ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड पुकारलं आणि आमचे आजी माजी आमदार जे आमच्या आदिवासींच्या विरोधात आहेत, जे मोदी आमच्या आदिवासींचं आरक्षण संपवायला निघालेत, जे मोदी आमच्या ओबीसींचं आरक्षण संपवायला निघालेत, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि म्हणतात आम्ही आदिवासींचे मसी आहात. अरे लाजा वाटल्या पाहिजे. 50-50, 100-100 रुपये काढून तुम्ही आम्ही यांना वर्गणी करून गोळा करून निवडून दिलं आणि हे 50-50 रुपये घेऊन आज तुम्ही टक्केवारी सुरू केली. विकास म्हणजे काय? विकास म्हणजे काय? विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विकास कोणाच्या खिशातून होतो का? कोणाच्या खिशातल्या पैशातून होतो का? डॉक्टर साहेब, विकास कुठून होतो? यांनी GST नावाचा एक कर लावला, जो कर तुमची आमची जी बारकी मुलं शाळेत शिकतात ना, त्यांच्या पेन्सिलवर, त्यांच्या खोडरबर पासून, सकाळी उठल्यावर दात घासण्याच्या ब्रश पासून तर मिठावर आणि पिठावर कर लावणारं हे पहिलं सरकार आहे. ब्रिटिशांनी सुद्धा मिठावर आणि पिठावर कर लावला नव्हता, परंतु नरेंद्र मोदी आणि यांच्या बगलबच्चांनी मिठावर आणि पिठावर कर लावण्याचं काम केलं. अमित शहांना काय करायचंय मित्रांनो? खरं तर या गद्दारांनी वाटोळं केलं. नाही तर 2.5 वर्षांमध्ये उद्धव साहेबांनी अत्यंत चांगलं काम केलं होतं, ते यांना देखावलं नाही. उद्धव ठाकरे काही केलं शरण येत नाही, म्हणून हे सरकार पाडण्यासाठी यांनी कावा रचला. खरं तर उद्धव साहेबांची परिस्थिती अत्यंत अवघड होती, नाजूक होती. शारीरिक दृष्ट्या त्यांचे फक्त मानाच्या वरचा भाग चालत होता. त्या काळात फडणवीस नावाचा अत्यंत नीच, नालायक आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती संपवली, त्या माणसाने कटकारस्थान रचलं. रात्रीच्या वेळेला आपण सगळं झोपा घेत असतो, परंतु हा फडणवीस काय सांगतो का मी रात्रीच्या वेळी एक कटकारस्थान करीत असायचो.
यांनी काय कारस्थान केलं? भावांनो, आपल्या आदिवासी भागातली सगळी मंडळी कुठे आहेत? बऱ्यापैकी नोकरीला मुंबईत आहेत. भारत देशातील आणि अखंड जगातील एकमेव मुंबई महानगरपालिका अशी आहे की जिच्या 90,000 कोटी रुपयाच्या एफडी आहेत. त्याच्यावर या चोरांचा डोळा आहे. यांचा डोळा कशावर आहे? त्या तिथल्या संपत्तीवर आहे. आणि यांच्या डोक्यात एक सल आहे की छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली होती, यांना महाराष्ट्र आणि मुंबई लुटायची आहे. अरे या देशाचा मूल निवासी, या खऱ्या अर्थाने मालक असलेल्या आमच्या आदिवासी माणसांवर मणिपूरमध्ये काय अत्याचार केला? मणिपूरमध्ये अत्यंत चांगली परिस्थिती होती. गुण्यागोविंदाने आदिवासी समाज नांदत होता. तिथल्या समाजाच्या महिलांची नग्न दिंड काढली, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले, त्यांचा इतका छळ केला आणि शेवटी त्यांना मारलं सुद्धा. अशा माणसाला आपण मतदान करणार का? खरं तर मित्रांनो, आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात्या. मीही एक गोष्ट या ठिकाणी सांगतोय. 4 चोर एका गावात चोरी करायला आले. ते चोरी करायला आले, म्हशीची चोरी. म्हैस बांधली होती अंगणामध्ये. 2 चोर म्हशीच्या गळ्यात घंटा होती, ती घंटा काढण्यासाठी गेले. त्यांनी ती घंटा काढली, ते पूर्वेला पळायला लागले. आणि दुसरे 2 होते, ती म्हैस घेऊन पळायला लागले. तशी काय आपली परिस्थिती झालेली आहे. जेव्हा लोक आले, लोकांनी पाहिलं घंटा इकडे वाजते, लोक त्यांच्या मागे घंटा घेऊन घंटेच्या मागे पळायला लागले. तोपर्यंत हे चोर सगळे घेऊन गेले होते, म्हैस सुद्धा घेऊन गेले होते. तशी